हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथं आमच्याकडं उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे. होळीनंतर मग आमच्याकडे चालू करतात. जास्त कडक ऊन असतं. मी इथं आज बनवले होते बटाट्याचे वेपर्स. उन्हाळी काम चालू झालं की काहीतरी बनवायला चालूच असतं. मग हे वेपर्स मी बनवून घेतले होते आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. माझे एकदम पांढरे शुभ्र वेपर झालेले होते. मी कुठल्याही तुरटीचा वगैरे वापर केलेला नाही आहे. मी कसं बनवले वेपर्स ते तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. चला पुढं दाखवते की इथं बघू शकताय तुम्ही पांढरे शुभ्र माझे वेपर झालेले आहेत. मी इथं 6 किलो बटाटे घेतले होते. बटाटे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित 2-3 पाण्यानं, म्हणजे वरची सगळी घाण निघून जाते. इथं मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले. नंतर जे बटाट्याचं साल काढायचं असतं त्यांना वरची साल वगैरे काढून घेतली आणि बटाटा पाण्याच्या बाहेर नाही टाकायचा, पाण्यातच ठेवायचा तो, म्हणजे बटाटे काळे नाही पडत ते. आणि व्यवस्थित साल वगैरे काढून घेतली मी इथं बटाट्याची. सगळ्या बटाट्याची साल काढून झाल्यानंतर पाणी परत एकदा चेंज करायचं आणि दुसऱ्या पाण्यात बटाटे टाकून घ्यायचे. इथं मी 6 किलो बटाटे घेतले होते. तुमच्याकडे कसे किलो बटाटे आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी हे 25 रुपये किलोनं 6 किलो बटाटे आणलेले होते. बटाट्याची साल काढून घेतली की मग नंतर मी इकडं पातेल्यात दुसरं पाणी घेतलं होतं स्वच्छ आणि ते साल काढलेले बटाटे मी त्याच्यात टाकून घेतले होते. व्यवस्थित तिथं सगळे बटाट्याचे साल काढून झाल्यावर मी चेक बघत होते की त्याच्यात बटाटे वगैरे आहेत की नाही. तर 2-3 होते, मग मी त्याचे पण सगळ्यांचे काढून घेतले आणि नंतर पाणी चेंज करून इथं बघा मी व्यवस्थित मस्त असं छान असं किसणीनं मी त्याचे सगळे व्यवस्थित चिप्स करून घेतलेले होते, वेपर्स करून. नंतर इथं गॅस चालू केला, पाणी गरम व्हायला ठेवलं पातेल्यात आणि फक्त मी मिठाचा वापर केला आहे, दुसरं काहीही टाकलेलं नाही. हे आपण जे चिप्स पाडलेले होते वेपर्स ते व्यवस्थित 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं सगळं स्टार्च निघून जातो आणि आपले वेपर्स काळे होत नाहीत. आणि मग नंतर म्हणजे पाणी थोडंसं असं वाफ यायला लागली की मग त्याच्यात टाकून घ्यायचं आणि थोडं 2-3 मिनटं 70 ते 80% कुक होईपर्यंत, म्हणजे भाजीपर्यंत ते गॅस चालू ठेवायचा फुल गॅसवर. नंतर ते काढून घेतले मी आणि इथं 2 दिवस मी 1 दिवस उन्हाला ठेवले आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी घरातच ठेवले होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी डब्यात भरून ठेवली.